नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 करिता शिपाई हमाल लिपिक या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, भीमा नदी. तर पहा, उजनी हे जे धरण आहे तर ते भीमा या नदीवर ते बांधण्यात आलेले आहे. तर उजनी हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते सोलापूर. कोणत्या? सोलापूर या जिल्ह्यामध्ये उजनी हे धरण आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणत्या राज्याने कृष्णा व गोदावरीवरील वाद निर्माण केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश. तर पहा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या दोन राज्याने कृष्णा व गोदावरीवरील वाद हा निर्माण केलेला आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, 8 सप्टेंबर. तर पहा, 8 सप्टेंबर या दिवशी जागतिक साक्षरता दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील दुसरी ग्रीन सिटी म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला मान मिळालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, पहा, नागपूर. तर भारतातील दुसरी ग्रीन सिटी म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर या जिल्ह्याला मान मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 5, भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्ये आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, 11. तर पहा, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्ये हे आहेत. प्रश्न क्रमांक 6, भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, दादाभाई नौरोजी. तर पहा, दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, खोपोली, जे की पहा रायगड. कुठे? रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. तर खोपोली हा जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 8, साहित्य अकादमी पुरस्कार प्रथम कोणत्या वर्षी देण्यात आलेला होता? तर ऑप्शन क्रमांक 2, पहा, सन 1955. तर साहित्य अकादमी पुरस्कार प्रथम हा पहा सन 1955 या वर्षी तो देण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 9, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे उद्गार कोणत्या भारतीय अंतरवीराचे आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, राकेश शर्मा. तर पहा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे जे उद्गार आहे तर ते राकेश शर्मा या भारतीय अंतराळवीराचे आहेत. प्रश्न क्रमांक 10, देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तारापूर, जे की पहा पालघर. काय आहे? पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. तर देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प हा तारापूर या ठिकाणी सुरू करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 11, सरदार वल्लभभाई पटेल यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2, लोह पुरुष. तर सरदार वल्लभभाई पटेल यांना लोह पुरुष या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 12, इस्रोने लॉन्च केलेले सर्वात मोठे स्पेस व्हेकल याचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, LVM-3. तर इस्रोने लॉन्च केलेले सर्वात मोठे स्पेस व्हेकल याचं नाव आहे LVM-3 हे नाव आहे. प्रश्न क्रमांक 13, लोटिया हे संगीत कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, पहा राजस्थान. तर राजस्थान या राज्यांशी लोटिया हे संगीत संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 14,
भारतातील पहिले दिव्यांग जनासाठी हायटेक क्रीडा प्रशिक्षण केंद्र कुठे उभारण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 ग्वालियर. तर पहा, भारतातील पहिले दिव्यांगजनासाठी हायटेक क्रीडा प्रशिक्षण केंद्र हे ग्वालियर या ठिकाणी ते उभारण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 15, महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा. तर पहा, महाभारतातील कुरुक्षेत्र हे जे रणांगण आहे तर ते हरियाणा या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रात शाश्वत विकास केंद्र म्हणजेच CFSD पुढीलपैकी कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 नागपूर. तर महाराष्ट्रातील पहा, नागपूर या जिल्ह्यामध्ये शाश्वत विकास केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 17, राम गणेश गडकरी या कवीचे टोपण नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 गोविंदाग्रज. तर पहा, राम गणेश गडकरी या कवीचे टोपण नाव हे गोविंदाग्रज असे आहे. प्रश्न क्रमांक 18, देशातील पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 सुषमा स्वराज. तर सुषमा स्वराज या पहा, देशातील पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 19, दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी. तर पहा, दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे हे गोदावरी या नदीचे आहेत. प्रश्न क्रमांक 20, आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा पुणे. तर पुणे या ठिकाणी आगा खान पॅलेस आहे. पुढचा प्रश्न पहा, सन 1924 खालीलपैकी कोणी बहिष्कृत हितकर्णी सभेचे नेतृत्व केले होते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा डॉक्टर भीमराव आंबेडकर. तर डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी सन 1924 बहिष्कृत हितकारणी सभेचे नेतृत्व हे केलेले होते. पुढचा प्रश्न, भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 मुंबई. मुंबई या शहरास भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 यमुना. तर यमुना या नदीकाठी आग्रा हे शहर वसलेले आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पंचगंगा नदी. तर पहा, पंचगंगा या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पहा उजनी. तर पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण हे उजनी हे धरण आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या जिल्ह्यात तंबाखूचे पीक हे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर. तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये तंबाखूचे पीक हे मोठ्या प्रमाणावर हे घेतले जाते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती विपुल प्रमाणामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा चंद्रपूर. तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती ही विपुल प्रमाणामध्ये आहे. पुढचा प्रश्न, अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाचे चित्र आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा जातक कथा. तर अजिंठा येथील चित्रामध्ये पहा प्रामुख्याने जातक कथा हे चित्र आढळतात. पुढचा प्रश्न, रक्तातील लाल पेशीचे आयुष्य सरासरी किती दिवसाचे असते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 120 दिवस. तर रक्तातील लाल पेशीचे आयुष्य हे पहा सरासरी 120 दिवसाचे असते. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा ही कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा तुर्भी. तर भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा ही तुर्भी या ठिकाणी उभारण्यात आलेली होती.
पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, 21 जून. 21 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन हा साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, स्टीफन हॉकिंग. स्टीफन हॉकिंग हे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या पुस्तकाचे ते लेखक आहेत. पुढील प्रश्न, भारताचे कोणते शहर हे भारताचे पॅरिस शहर म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, जयपूर. तर भारताचे पहा जयपूर या शहरास भारताचे पॅरिस शहर म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, कोणते तेल हे हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, करडई. तर पहा करडईचे हे जे तेल आहे तर ते हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त ठरणारे आहे. पुढचा प्रश्न, रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1, स्वामी विवेकानंद. तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, बुद्धिबळ. बुद्धिबळ या खेळासाठी ग्रँड मास्टर हा किताब दिला जातो. पुढचा प्रश्न, भारताने अणुशक्ती परीक्षण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा पोखरण, जे की पहा राजस्थान. कुठे? राजस्थान या राज्यामध्ये आहे. तर पोखरण या ठिकाणी भारताने अणुशक्ती परीक्षण हे केलेले होते. पुढचा प्रश्न, कानन विपिन वन हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर पहा कानन विपिन वन हे पहा अरण्य. काय आहे? अरण्य या शब्दाचे ते समानार्थी शब्द आहेत. पुढील प्रश्न, अत्तर हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, फारसी. तर अत्तर हा जो शब्द आहे तर तो पहा फारसी या भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेला आहे. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा नागपूर, जे की दीक्षाभूमी या ठिकाणी. कुठे? दीक्षाभूमी. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहा नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माचा स्वीकार हा केलेला होता.